पॉइंट काउंट केले जातील ते फक्त टॉप 4 मध्ये जाण्यापुरतेच, म्हणजे आजच्या रजनीत ज्या टीमचा खेळ होईल त्या टीमच्या एखाद्या हिरोचे जे जास्तीत जास्त पॉइंट्स असणार आहेत ते काउंट आजच्या खेळापुरतेच। आणि या ठिकाणी अगदी आता प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय पाहुण्यांची शुभ उपस्थिती। तर चला पंचही या ठिकाणी पाहुण्यांसोबत खाली प्रतिमा पूजनासाठी जातील, दोन्ही टीमची ओळख करून देतील, कारण दोन्ही टीम तुम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी निश्चितच अनेक वेळा स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाले असतील। तर आदरणीय यशवंत घासे साहेबांचं शुभागमन होतोय। पेण, अलिबाग, रायगड, नवी मुंबई मधील व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रात ज्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे ते आदरणीय सन्माननीय यशवंत घासे साहेबांचं शुभागमन इथं झालेलं आहे। आयोजकांनी चला लगेचच या, जितेंद्र त्याचबरोबर जगदीश, सर्वांना विनंती असेल प्रियाल पाटील आपण आयोजकांना थांबवू नका, तिकडे येऊ द्या। दोन्हीकडे या कार्यक्रमाचा अगदी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते संपन्न होतो आहे। स्वागतम सुस्वागतम सुमंगलम। इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजोई उरण स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी आमचे बाबा हसुराम गौऱ्या घासे आणि स्वर्गीय बालकृष्ण माया घासे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 पर्व 4 आहे। आणि मी आयोजकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरात यशवंतजी घासे साहेबांचं या ठिकाणी आपण सर्व खेळाडूंना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या गजरात या मान्यवरांचं आपण स्वागत करूया। मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांना की प्लीज प्रतिमा पूजनासाठी आपण थेट प्रतिमांकडे जायचं आहे। भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रवी भोईर, तदनंतर यशवंतजी घासे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा प्रतिमा पूजन होईल। एक छानसं सुमधुर संगीत असेल या वातावरणाला मंगलमय करण्यासाठी। पंच चला तुम्ही या, जीवनजी गावण, शैलेशजी चव्हाण आणि तदनंतर हिरामन भोसले सर चला या। स्कॉट सोबत राहिला तर फार बरं होईल। या कार्यक्रमातील दीपक भोईर यांना विनंती असेल, दीपक बालाराम भोईर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मोठीजोई, आपल्या गावातील सन्माननीय सरपंच दीपकजी भोईर यांना विनंती आहे की चला लगेचच कार्याचा प्रारंभ करूया। आजच्या कार्यक्रमातील श्री गणेशाला वंदन करण्यासाठी पहिल्यांदा मी विनंती करतोय सन्माननीय मुख्य अतिथी। खर तर ही स्पर्धा अगदी आवर्जून मी यशवंतजी घासे साहेब 4ही पर्वांमध्ये प्रवीण घासे चषकासाठी तुमची उपस्थिती निश्चितच या ठिकाणी सातत्याने राहिली आणि मी अगदी आवर्जून उल्लेख करेन मोठमोठे मंत्री तुमच्या सोबत या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला होते। आज या कार्यक्रमाला मिस करताना दिसत आहेत आमच्या या विभागातील, आणि मला वाटतोय मी अगदी तुम्ही येण्या अगोदर ज्यांचा उल्लेख केला रायगडमध्ये एक प्रचंड मोठं नाव महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, अदितीताई तटकरे आणि अनिकेत भाई तटकरे यांच्या सातत्यानं सोबत राहून आपल्या रायगडमध्ये त्यांचंही योगदान तुमच्या अनेक कार्यक्रमाप्रसंगी आम्ही पाहिलंय आणि त्यांची उपस्थिती उद्या किंवा परवाच्या रजनीमध्ये या मंचावरती निश्चितच असणार आहे। तर सन्माननीय यशवंतजी घासे यांची उपस्थिती या ठिकाणी झाली आणि भारतीय जनता पार्टीचे बुलंद तुम्ही मान्यवरांमध्ये थांबा। पंच चला या पाहुण्यांसमवेत तुम्ही, मी पंचांना विनंती करेन कारण महत्वपूर्ण घटक पंच म्हटलं, ज्युरी, रेफरी, अंपायर, ऑफिशियल्स म्हटलं तर सर्वात मोठी म्हणजे स्वातीपेक्षा समयी जास्त तापत असतोय। खेळणारे खेळून जात आहेत, प्रत्येक पंचाला एक स्पर्धेमध्ये एक तरी एखादा खेळाडू किंबहुना मनातल्या मनात का होईना एक अवघड शब्द बोलून जातोय जो मनाला टोचणारा असतोय। आणि म्हणूनच स्पर्धेचे आयोजक आणि समालोचक एखादा मोठा प्रसंग आला तर समालोचक अगदी आमच्या हातातील मायक्रोफोन खाली ठेवणार, पण पंच त्या प्रसंगाला हाताळतायत आणि म्हणूनच दोन्ही टीमना विनंती करेन पाहुण्यांच्या अगोदर तिन्ही पंचांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। अविभाज्य घटक स्पर्धेतील आहे हर्षदजी भोईर यांचं शुभागमन। दीपक भोईर यांना विनंती असेल की प्लीज आपल्यावरती एक थोडासा विधिवत सोहळा थांबविलाय तर प्लीज लगेचच आपण या। स्पर्धेतील दोन मोठ्या संघांमध्ये हा रणसंग्राम पाहायला मिळेल। एकीकडे असेल लकी 11 TMCC बोरखार तर दुसरीकडे आहे 14-16 वॉरियर्स गोवठणे। हे दोन्ही टीम एकीकडे असणार आमची जीवन डाकी, दुसरीकडे असणार सुनील वर्तक। अशा प्रकारच्या खरं तर या लढती कॉम्बॉक्स मधून ते चेहरे आपल्याला आता निश्चितच काही क्षणानंतर पाहायला मिळतील, परंतु तत्पूर्वी स्पर्धेतील उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। आता फाल्गुन मास सरला, होलिकोत्सव संपला। खरं तर या सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट्स असणं गरजेचं आहे,
परंतु कधी मार्चला 12वी 10वीच्या स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर त्याला महत्त्वपूर्ण कारण असं आहे, कारण थंडीच्या डिसेंबरमध्ये ज्या स्पर्धा होत आहेत त्या कडाक्याच्या थंडीत असतात. प्रेक्षक फक्त 12 वाजेपर्यंत अगदी आसपास थांबतील, त्याच्यानंतर अगदी निश्चितच ते घरून लाईव्हच्या माध्यमाने या स्पर्धेचं आयोजन पाहत असतात. तर या स्पर्धेला लगेचच मी प्रवीणजी घासे यांना विनंती करेन, कार्यक्रमाच्या अगदी मुख्य ठिकाणी आपण आलेलो आहोत. प्रतिमांचं पूजन होईल. प्रतिमांमध्ये पहिला पूजन अखंड हिंदू संस्कृतीचं आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन केलं जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. एखाद्या कार्याच्या प्रारंभी विश्वाच्या विश्वविधात्याला वंदन करावं. त्या श्री गणेशानं लाल रंगाचा अगदी पंचा परिधान केलेला आहे. त्या मात्र माझ्या श्री गणेशाला वंदन केलं जाईल. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या कर्तृत्वानं या महाराष्ट्राची माती अखंड विश्वात शौर्यानं खरं तर शोभून दिसतोय असे रयतेचा जाणता राजा खरं तर संगीताताई गायकवाड यांचं शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्ष असाव्यात उरण तालुक्याच्या, त्यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. संगीताताई गायकवाड यांचं शुभागमन आहे. तर लगेचच ते आल्यानंतर लगेच त्यांचा मान आपण धावपट्टीकडे देऊ. प्रवीणजी घासे मी यांना विनंती करेन, सन्माननीय यशवंत घासे यांना लगेचच आपण प्रतिमा पूजनासाठी आणि रविशेठ भोईर या ठिकाणी पहिला दिवा पुष्पमालिका पहिल्यांदा चढवली जाईल. परंतु खरं तर दीप प्रज्वलन अगोदर व्हावं, लख प्रकाशानं पूजा. आणि आजच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी प्रथमतः श्री गणेशाच्या समोर पहिला दिवा लख प्रज्वलित करताना पहिला दिवा यशवंत घासे यांच्या पवित्र शुभास्ते. उद्योग क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव, या स्पर्धेतील सिंहाचा वाटा, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद यशवंत घासे यांच्या पवित्र शुभास्ते. पहिला दिवा युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषकाच्या चकचकीत आयोजनाचा. दुसरा दिवा जात पात धर्म पंथ यांच्या पलीकडचं राजकारण ज्यांनी केलं, माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषद आणि भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास्ते दुसरा भारतीय जनता पार्टीच्या कर्तृत्वाचा सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे विश्वविधात्याचं हे वंदन आदरणीय रविशेठ भोईर यांना विनंती आहे. आपल्या पवित्र शुभास्ते दुसरा दिवा. खेळाडूंना आणि आयोजकांना विनंती असेल जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. जात पात धर्म पंथ उरणमध्ये अडकलेला प्रत्येक युवक, तो कोणत्या पार्टीचा पक्षाचा याचा विचार न करता सातत्यानं जनमदत केली आणि म्हणूनच युवकांच्या मनातील एक स्थान बनलं माजी नगराध्यक्ष उरण नगरपालिका आदरणीय, तदनंतर प्रवीणजी घासे, शशी पाटील उरणमधील पूर्व विभागातील शेतकरी कामगार पक्षात भारतीय जनता पार्टीच्या राजकीय पटलावरील एक वजीर आदरणीय शशी पाटील या कार्यक्रमातील अगदी मुख्य अतिथी आणि ज्यांच्या नेतृत्वात मुकुंदजी गावंड यांच्याही अथक प्रयत्नानं शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तदनंतर संगीताताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनीलजी गायकवाड, त्यांच्या पवित्र शुभास्ते. तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य अतिथी आदरणीय ठाकूर साहेबांना विनंती आहे सन्माननीय ठाकूर साहेब करंजी यांच्या पवित्र शुभास्ते पाचवा दिवा क्रिकेटच्या एका महत्वपूर्ण आयोजनाचा पाचवा दिवा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. यशवंत घासे यांना विनंती असेल गणेशाला पुष्पमालिका चढवा आपल्या पवित्र शुभास्ते. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. त्या श्री गणेशाला वंदन केलं जाईल. गणपती बाप्पा. तदनंतर दीपक बाळाराम भोईर, आपल्याला विनंती असेल सरपंच ग्रामपंचायत मोठी जुई यांना विनंती असेल की प्लीज लगेचच जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद, हल्दी कुंकवाचा औक्षण. तदनंतर सन्माननीय रवी भोईर, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभास्ते सन्माननीय मुख्य अतिथींच्या पवित्र शुभास्ते निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्या श्रीमंत योग्याला जाण त्या राजाला, त्यांच्या सिंहासनावर आरूढ असणाऱ्या
त्या मूर्तीला पुष्पमालिका चढवली जातोय। प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तदनंतर सन्माननीय हसुराम गौऱ्या घासे यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका चढवली जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय दीपक भोईर, आपल्याला विनंती असेल गणेशाचं पूजन करून हसुराम गौऱ्या घासे यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका चढवायची आहे, पुष्पहार परिधान करायचा आहे। सन्माननीय स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी हसुराम गौऱ्या घासे यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका चढवली जाईल। तदनंतर पुत्र व्हावा ईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा बालकृष्ण माया घासे यांनी खरं तर जन्म दिला आणि नाव दिला प्रवीण घासे। सध्या या नवी मुंबई रायगड मध्ये या नावाचं ब्रँड आहे। त्या प्रवीण घासे यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपल्या वडिलांच्या प्रतिमेला त्रिवार पुष्पमालिका चढवून वंदन करायचं आहे। प्रवीण घासे वडिलांच्या प्रतिमेला आपण चढवायचं आहे। बालकृष्ण माया घासे यांच्या प्रतिमेला, तदनंतर खरं तर हसुराम गौऱ्या घासे यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका चढवली जाईल। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी अपेक्षित आहे। एक महत्त्वपूर्ण आयोजन आणि त्या आयोजनातील एक लीडर चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय प्रवीणजी बालकृष्ण घासे स्मार्ट सिटी डेव्हलपर यांच्या पवित्र शुभ हस्ते पुष्पमालिका चढवली जातोय। तदनंतर जाऊया, मी विनंती करेन श्रीफल वाढविण्याचा मान या ठिकाणी दिला जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय दीपक भोईर, तदनंतर यांना की प्लीज आपण लगेचच श्रीफल वाढवायचा आहे। रविशेठ भोईर यांनी, तदनंतर यशवंत घासे यांनाही विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते चला लगेचच श्रीफल वाढवायचा आहे। यशवंत घासे यांच्या पवित्र शुभ हस्ते पहिलं आयोजकांनी द्या त्यांच्याकडे श्रीफल। सन्माननीय पाहुण्यांमधून अनंत सहदेव पाटील चला लगेचच आमच्या या इंडियन सामाजिक संस्थेचे एक महत्त्वपूर्ण मुख्य पदाधिकारी अध्यक्ष असावेत। तर या कार्यक्रमातील आदरणीय अतिथी यशवंत घासे उद्योजक, श्रीफल वाढवलं जातोय। तदनंतर सन्माननीय माजी नगराध्यक्ष, खरं तर 2019 आणि 2024च्या आमदार आणि खरं तर अनेक निवडणुकींमधील राजकीय पटलावरील वजीर म्हणून राहिले ते आदरणीय रविशेठ, तदनंतर दीपक बाळाराम भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जातोय। तदनंतर संगीताताई यांच्या पवित्र शुभ हस्ते, आणि त्याच्यानंतर मी विनंती करेन आमच्या गावाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नितेशजी भोईर यांना विनंती असेल आणि प्रवीण बालकृष्ण घासे यांना विनंती असेल की दोघांनी श्रीफल वाढवायचा आहे। थेट या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। साई कृपा केबल नेटचे प्रोप्रायटर हेमंत नारायण म्हात्रे यांना विनंती असेल पाहुण्यांसमवेत संलग्न व्हायचं आहे। प्रवीण घासे यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत प्रफुल्ल दादा पाटील, आपल्याला विनंती असेल आपण चला या लगेचच, आपल्याला विनंती असेल आपण प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे। खरं तर इथं छान राज्यगीत किंवा राष्ट्रगीत झालं असतं, परंतु आपली एक फॉर्मॅलिटी आहे की धावपट्टीकडे जाऊन धावपट्टीचं पूजन एक औपचारिक असावं स्पर्धेमध्ये। तदनंतर सन्माननीय नारायणजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जातोय। गणपती बाप्पा। तदनंतर चला लगेचच मी स्क्वॉडला विनंती करतोय लाईनअप करून तुम्ही धावपट्टीचा ताबा घ्यायचा आहे। चला निशांत वर्तक आणि त्याच्यानंतर मस्कर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। दोन्ही टीम स्क्वॉडनं अगदी जात आहेत। नभात असणारा आगाज फटाक्यांचा सांगतोय। युवा अध्यक्ष ट्रॉफी 2025 चा आगाज होतोय आणि आवाजानं या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। ऐकूया, दोन्ही टीम धावपट्टीला लाईन अप करतील। खरं तर गोवटनेट टीम तुम्ही अगदी मोठी जुई गावाकडील धावपट्टी लाईन अप करा, तर कॉम्बॉक्स कडील म्हणजे अतिथी कक्षाकडील धावपट्टी चला संयोजकांनी पाहुण्यांना घेऊन आयोजक मुख्य आयोजक प्रवीण बालकृष्ण घासे यांच्या समवेत यशवंत घासे तथा त्यांच्या समवेत असणारे उरण नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्माननीय
आदरणीय रवी भोईर, तदनंतर करंजी ठाकूर, शशी पाटील, प्रीतम म्हात्रे, नारायण म्हात्रे अशा मुख्य अतिथींचा ताफा आगे कूच करतोय. उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. पूर्ण धावपट्टी लाईनअप करा. पूर्ण धावपट्टी म्हणजे अगदी अंतर ठेवा. येस, पूर्ण धावपट्टी लाईनअप करा. आमचे कॅमेरामन ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. एक छानशी क्षणचित्रांची मांदी आली, कॅमेऱ्याच्या कोनात कैद करतायत. कारण ही स्पर्धा ही फक्त स्पर्धा नाही, तर एक स्पर्धा ही अगदी नाविन्यपूर्ण नटलेली स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेला आज आपण त्याचे साक्षीदार झालात, त्याबद्दल सर्वांचं मनस्वी. युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक 2025 मधील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी मुख्य अतिथींचा आदरपूर्वक आगमन. पहिल्यांदा फीत कापली जाईल स्ट्राइक एंड कडील, म्हणजेच अक्कादेवी टेम्पल एंड कडील, किंबहुना तिथून जर थेट नजर पुढे टाकलीत 1 किलोमीटर पर्यंत तर आमच्या अक्कादेवीच्या मंदिराचं कळस दिसेल, जी या गावची ग्रामदैवता आहे. आणि म्हणूनच प्रवीण गासे यांना विनंती असेल पाहुण्यांना लगेचच ही धावपट्टीवरील असणारी फीत कापून त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकाल तो मान यशवंत घासे यांना दिला गेला. धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. महत्वपूर्ण स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतील या स्पर्धेतील यशवंतजी घासे यांच्या पवित्र शुभ हस्ते हळदी कुंकवाचा औक्षण होतोय, अक्षतांचा औक्षण होतोय. धावपट्टीला वंदन केलं जातोय, प्रार्थना केली जातोय की 4 रजनीमध्ये खरं तर या धावपट्टीवरती कोणतंही विघ्न नको आणि त्याचबरोबर चांगल्या खेळाडूंना चांगला प्रतिसाद दे अशी मनोमन प्रार्थना करताना कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक आदरणीय यशवंत घासे, उद्योजक व्यावसायिक या रायगड नवी मुंबई मधील, तदनंतर माननीय रायगडचे खासदार सुनीजी तटकरे यांच्या अतिशय निकटवर्तीय सन्माननीय यशवंत घासे यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाईल. खरं तर फीत कापायची आहे तेव्हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल दोन्हीकडील. आणि आपण पाहू शकाल दोन्ही टीमना रिक्वेस्ट असेल की आपण लगेचच या समोर बरोबर कॅमेरा आहे, आपण अँगलला दिसतायत. चला मान द्या. तो मान दिला जातोय सन्माननीय रविशेठ भोईर. आपल्या पवित्र शुभ हस्ते फीत कापली जाईल आणि या कार्याचा या स्पर्धेचा पहिला शुभारंभ. टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा आगाज होतोय, आवाज होतोय फटाक्यांचा आणि दर्शविलं जातोय. युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मुख्य अतिथी यशवंत घासे यांच्या पवित्र शुभ हस्ते फीत कापली जातोय. आजच्या या स्पर्धेतील काही महत्वपूर्ण घटक आहेत आणि त्या घटकांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर प्रवीणजी घासे यांच्या समवेत असणारे 4 रजनीमध्ये अनेक दिग्गज मान्यवर या मंचावरती येऊन जातील. ही फटाक्यांची आतषबाजी आहे. या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल एक छानसा आगाज होतोय. श्रीफल वाढवलं जातोय सन्माननीय मुख्य अतिथी यशवंतजी घासे यांच्या पवित्र शुभ हस्ते. चला संयोजकांनी त्याच बाजूला थांबा. नॉन स्ट्रायकिंगकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल, तिथे सन्मान दिला जाईल. आमच्या गावातील सन्माननीय सरपंच आदरणीय दीपक बालाराम भोईर. चला लगेचच दीपक बालाराम भोईर यांना श्रीफल वाढविण्याची टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या दोन्ही टीम कडून. नाणेफेकीचा कौल होईल तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग कडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न करूया.
इथे आपण पाहू शकाल सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय काही जे मान्यवर आहेत ते मान्यवर आपल्या या कार्यक्रमातील मुख्य फायरवर्क करताना छोटी जी मुलं आहेत त्यांना अगदी सेफ्टी सुरक्षित नॉन स्ट्रायक कडे चला पूजेची सामग्री घेऊन आमचे मुख्य आयोजक जितेंद्र भगत त्याचबरोबर आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल प्रवीण पाटील प्रवीण भोईर प्रवीण जनार्दन भोईर इतर सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आगे कुछ करताना दिसत आहेत संगीताताईंना हा सन्मान दिला जातोय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी किंबहुना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख आहे आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या उरणचं नेतृत्व आहे महिला उपाध्यक्षा यांच्या पवित्र शुभ हस्ते हल्दी कुंकवाचं औक्षण झालं अक्षतांचा औक्षण होतोय उदाचा मान दिला जाईल पुष्पमालिका चढवली जाईल आणि त्याच्यानंतर शशी पाटील खरं तर एक पोषक आणि पूरक आहार भारतीय जनता पार्टीला या पूर्व विभागात देणारे दोन युवा नेतृत्व एक प्रवीण गासे आणि दुसरा शशी पाटील आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या भारतीय जनता पार्टीत थेट प्रवेश केला होता गिरीशजी महाजन खरं तर ज्या ठिकाणी उपस्थित होते मग तेव्हा जीवन गावंड सारखे जिल्हा परिषदेवरती असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते इथं श्रीफल वाढवला जातोय टाळ्यांचा प्रतिसाद असेल युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक 2025 आणि निश्चितच ही संपूर्ण स्पर्धा आणि हा उद्घाटन सोहळा ड्रोनच्या माध्यमाने कॅप्चर केलं जातोय प्रवीण गासे यांच्या पवित्र शुभ हस्ते धावपट्टी संतुष्ट केली जातोय टाळ्यांचा आगाज होतोय फटाक्यांची आतषबाजी होतोय आणि लगेचच चला टॉस होईल दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल टॉस नंतर राज्यगीत तर दोघांनाही विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी यायचं आहे मान्यवरांना इथं नारायण मात्रे साई केबल नेटचे प्रोप्रायटर यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रवीण घासे यांच्या अतिशय निकटवर्तीय ही फटाक्यांची आतषबाजी जेवढं सुंदर कार्य तेवढीच लांब लचक फटाक्यांची आतषबाजी याला म्हटलं जातोय चकचकीत एक पारदर्शक आयोजन बोरखार टीमचे कर्णधार प्रेम दाखी खर तर लकी 11 TMCC बोरखार संघाचा संघनायक आणि मला वाटतोय 14-16 वॉरियर्स गोटणे संघाचा संघनायक निशांत वर्तक थँक्यू चला दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होऊ द्या आयोजक छानशा अगदी ग्रीन कुर्त्यात आहेत त्यांना रिक्वेस्ट असेल तुम्ही एका बाजूला थांबलात तर फार छान आमच्या आयोजकांना आई भवानी गोवठणे आणि त्याचबरोबर लकी 11 TMCC दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होईल त्याच्यानंतर हस्तांदोलन केलं जाईल आणि त्याच्यानंतर राज्यगीतानं ही स्पर्धा सुरू होताना दिसेल इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई उरण स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी हसुराम गौऱ्या घासे आणि स्वर्गीय बालकृष्ण माया घासे यांच्या स्मृती प्रित्यर्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक सीझन 4 टॉस होतोय ज्या कर्णधारानं टॉस जिंकलाय त्यांना हात वरती करा म्हणजे अगदी आमच्या लक्षात येईल STMCC लकी 11 बोरखार संघानं पहिला टॉस जिंकलाय निर्णय अंमलात येण्या अगोदर या ठिकाणी करूया राज्यगीतातून अनेक हुतात्म्यांना त्रिवार वंदन सर्वांनी मैदानाच्या बाहेर असणाऱ्यांना विनंती असेल आपण राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे तर ड्रोन मध्ये अगदी हे सर्व क्षणचित्र कॅप्चर करणारे आमचे यतीशजी भेंडे हे या ठिकाणी आहे ड्रोन मास्टर त्यांचे मनस्वी सहर्ष स्वागत आमच्या आयोजकांनी एका विकेट कीपर राहील तिकडे थांबा स्क्वॉडला फक्त प्रॉपर राहू द्या चला आयोजक तुम्ही तिकडे पाहुण्यांच्या बाजूला थांबा आणि मैदानाच्या बाहेर असणाऱ्यांना विनंती असेल की प्लीज आपण अगदी या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण घटक आहात आणि म्हणूनच सर्वांनी राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे मित्रो 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती थोर हुतात्म्यांनी दिली त्या थोर हुतात्म्यांना आज त्रिवार वंदन केलं जाणार आहे परंतु त्याच्या अगोदर माझ्या मोठी जुई गावातील 25 सप्टेंबर 1930 मध्ये जंगल सत्याग्रहात हुतात्मा रामाबामा कोली
त्या सकट 11 हुतात्मे झाले आणि जानेवारीच्या रखरखत्या उन्हात 5 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली. त्याचं नेतृत्व करणारा लढवय्या नेता, खरं तर लोकनेते माजी खासदार दिबा पाटील या सर्वांनाच थोर वीर पुरुषांना या राज्यगीतातून केलं जाईल त्रिवार वंदन. एक साथ सावधान, एक साथ राज्यगीत शुरू कर. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा भीतीनं तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तदानी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय, महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की वंदे. धन्यवाद. तदनंतर जाऊया एका छोट्याशा श्रद्धांजलीकडे. आता मात्र कॅप डोक्यावरती नसाव्यात. खर तर कालानी घाला घातला आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, उरणचं लोकप्रिय, खरं तर विकासाचा महामेरू, एक दमदार नेतृत्व, 190 विधानसभेचे कर्तव्य दक्ष आमदार महेश शेठ बालदी यांच्या आईला, मातोश्रींना देवाज्ञा झाली. तदनंतर स्वर्गीय बालकृष्ण माया घासे या आयोजनाचे मुख्य आयोजक प्रवीण घासे यांचे वडील, तदनंतर स्वर्गीय असुराम गौऱ्या घासे यांना, त्याचबरोबर या गावातील भारतीय जनता पार्टीची पहिली मूर्तमेढ ज्यांनी रोवली, नाव आहे स्वर्गीय मुकुंद चांगू भोईर. तदनंतर आपल्या गावातील एक सामाजिक बांधिलकीतील न्यायप्रिय व्यक्तिमत्व, नाव आहे स्वर्गीय नामदेव धर्मा पाटील. आत्ताच खरं तर काही दिवसांपूर्वी एका छोट्या चिमुकल्याला देवाज्ञा झाली, नाव आहे कुमार यज्ञेश भगवान पंडित. आमच्याच याच इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाला मायेची ऊब देणारे स्वर्गीय लालचंद गणपत भोईर, तदनंतर स्वर्गीय जगदीश मोहन भोईर. त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेदरम्यान आत्ताच कोपरोलीमधून खरं तर ज्यांना देवाज्ञा झाली ते नाव आहे दत्तराज मात्रे, ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता कमिटी अध्यक्ष कोपरोली. या सर्वांना, त्याचबरोबर अनेकांच्या नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे, परंतु किंबहुना त्या सर्वांनाच उरणमधील भारतीय जनता पार्टीच्या तमाम सर्व खरं तर ज्यांना देवाज्ञा झाली त्यांना या श्रद्धांजलीतून वाहिली जाईल आदरपूर्वक श्रद्धांजली. श्रद्धांजली वाहताना निशब्द होतील शब्द, बोलतील ती फक्त तुमच्या हृदयाची स्पंदनं. एक साथ सावधान. ओम शांती. थँक्यू. चला तर हस्तांदोलन करा, दोन्ही टीमना सेकंड करा पाहुण्यांनी आणि त्यांना लगेचच सोडा. त्याच्यानंतर चेंडू आणि बॅटचं समीकरण येऊ द्या मैदानावरती. किंबहुना स्वर्गीय प्रकाश पोषा पाटील यांच्याही नावाचा उल्लेख आणि म्हणूनच ज्ञात आणि अज्ञात आमच्या सर्व
देवाज्ञा झालेल्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जातो. चला तर या ठिकाणी अगदी स्वरूप भोईर हा छोटा चिमुकला आहे. पप्पा आपली वाट पाहत आहेत. मावशीच्या कॅन्टीन जवळ तिकडे जायचं आहे. स्वरूप भोईर, तर चला निघा. या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल चेंडू आणि बॅटचं समीकरण या ठिकाणी येईल आणि थेट जाऊया. जे शेकोटी मैदानात आहे ते आता विझवायचे आहे आयोजकांनी. फटाक्यांच्या आतषबाजीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सन्माननीय रविशेठ भोईर, यशवंत जिगासे, तदनंतर सन्माननीय प्रवीण बालकृष्ण घासे, दीपक भोईर, शशी पाटील, करण ठाकूर, प्रीतम म्हात्रे, नारायण म्हात्रे या सर्व पाहुण्यांचा हस्तांदोलन स्वीकारून शुभेच्छा स्वीकारून जर तुमचं क्षेत्ररक्षण असेल, चला दोन्ही टीम आता बाहेर येऊ शकतात. ज्यांचं क्षेत्ररक्षण तो मैदानाचा ताबा घेणार संघ, आणि ज्याचं खरं तर ज्याच्याकडे फलंदाजी असेल त्यांनी डगआउट खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा. इतर पाहुण्यांना विनंती असेल पुढे जाऊ नका, खेळ सुरू होईल. जसा मैदानात आपल्याला आवाज ऐकायला मिळेल उरणमधील खरं तर अस्खलित मराठी आणि मराठीवरती ज्यांचं वचक आहे